विशेष सूचना. एपिसोडमध्ये मांडली जाणारी मतं ही आमची वैयक्तिक मतं असून त्यातून आमचा कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही. आम्ही मांडलेली मतं ही काळाच्या ओघाने बदलणारी असू शकतात. आम्ही कुठल्याही विषयातले तज्ज्ञ नाही याची श्रोत्यांनी नोंद घ्यावी. धन्यवाद. नमस्कार, मी मृण्मयी आणि मी संयुक्ता. शिळोप्याच्या गप्पाच्या या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. संयुक्ता, आज तू कशावर बोलणार आहेस? आज मी एक गोष्ट सांगणार आहे आणि ही गोष्ट सांगता सांगता मी अजून एक गोष्ट सांगणार आहे आणि ही गोष्ट कोणी लिहिली आहे या मागची ही गोष्ट आहे. तर गोष्टीत गोष्ट आहे. तर 1871 साली तेव्हाच्या ब्रिटिश इंडियाच्या गव्हर्नरने एक लेजिस्लेशन आणलं. या गव्हर्नर जनरलचं नाव होतं लॉर्ड मेयो आणि हे लेजिस्लेशन होतं द क्रिमिनल ट्राईब्स ऍक्ट ऑफ इंडिया. तर आता ह्या कायद्यामागे किंवा लेजिस्लेशनच्या मागे एक गोष्ट आहे. 18व्या शतकाच्या शेवटापर्यंत भारतातल्या बऱ्याच संस्थानिकांचा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यांनी पराभव केला होता. 1818 मध्ये मराठ्यांचा किंवा पेशव्यांचा पराभव झाला आणि जवळजवळ संपूर्ण भारतातली संस्थानं या ईस्ट इंडिया कंपनीच्या राज्यात सामील झाली. तर त्यावेळेस खालसा झालेल्या संस्थानांमधलं जे सैन्य होतं तर हा एक फार मोठा प्रश्न तयार झाला होता ईस्ट इंडिया कंपनीसाठी. या सैन्यामध्ये स्थानिक लोक आणि खास करून इंडिजिनस ज्या ट्राईब्स होत्या, आदिवासी जमातींमधली लोक असायची. तर या सगळ्या सैन्यातल्या लोकांचं काय करायचं असा प्रश्न ईस्ट इंडिया कंपनीच्या पुढे उभा राहिला होता. तर यामागचं कारण असं होतं की या सैन्याचा मेंटेनन्स हे संस्थानिक करायचे आणि संस्थान खालसा झाल्यानंतर या लोकांचे पगार करणं संस्थानिकांना जड जायला लागलं. कारण संस्थानिकांवर आणि त्यांच्या संपत्तीवरच घाला घातला गेला होता किंवा जो काही करार झाले होते ईस्ट इंडिया मधले आणि त्यांच्यावर, तर त्या संपत्तीवर किंवा घेतल्या जाणाऱ्या करावर ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकार आला होता. आणि परत ईस्ट इंडिया कंपनीच्या शासनाखाली असल्यामुळे स्वतःचं सैन्य बाळगण्याची गरज आणि परवानगी या संस्थानिकांकडे उरली नव्हती. तर म्हणजे जेव्हा केव्हा गरज असायची तर तेव्हा ईस्ट इंडियाचं सैन्य मदतीला असायचं. त्यामुळे स्वतःचं सैन्य बाळगण्याची अशी काही गरज उरली नव्हती. मग अशा स्थानिक सैनिकांचं काय करायचं? तर ईस्ट इंडिया कंपनीला त्यांच्यापासून असणारा धोका दिसायला लागला. कारण ही सगळी लोक शस्त्रास्त्र बाळगून होती. त्यांना सैन्यात ते असल्यामुळे वेगवेगळी शस्त्र चालवता यायची त्यांना. त्यामुळे या सैनिकांपासून एक प्रकारचा संभाव्य धोका होता, एक पोटेन्शियल थ्रेट होतं. आणि ईस्ट इंडिया कंपनीला हे माहीत होतं, म्हणजे ह्याचा अंदाज होता. तर मग करायचं काय? कंपनीने असं ठरवलं की या सैनिकांना निशस्त्र करायचं. तर ते कसं? तर ईस्ट इंडिया कंपनीने एका माणसाला नेमलं. तर या माणसाने काय करायचं? तर शस्त्रास्त्र नेमकी कुठून येतात, कुठल्या जमाती किंवा कुठली लोक शस्त्रास्त्र अजूनही वापरतायत किंवा बाळगतायत किंवा ती बनवतायत, कुठे कंपनीच्या विरोधात संभाव्य हिंसाचार होऊ शकतो किंवा होतो आहे, कोण लोक यामागे आहेत. तर अशा प्रकारची यादी किंवा अशा प्रकारचे अहवाल तयार करणं हे या माणसाचं काम होतं. मग कोण होता हा इंग्रज अधिकारी? तर याचं नाव होतं विल्यम हेनरी स्लीमन, WH स्लीमन. तर या स्लीमनची मध्य भारतात नेमणूक झाली. मध्य भारताचा संपूर्ण पट्टा म्हणजे मध्य भारत, मध्य पूर्व आणि मध्य पश्चिम भारत याचं त्याने सर्वेक्षण केलं आणि अनेक याद्या, अनेक अहवाल बनवले या स्लीमनने. हा जवळजवळ 25 वर्ष हे काम करत होता आणि त्याने वेगवेगळ्या आदिवासी जमातींची यादी बनवली ज्याचा कमी अधिक प्रमाणात सशस्त्र हिंसाचारात सहभाग, ज्या जमातींचा सशस्त्र हिंसाचारात सहभाग होता. आणि त्याने बनवलेली ही यादी 1871 साली आलेल्या क्रिमिनल ट्राईब्स ऍक्ट ऑफ इंडिया या ऍक्टसाठी वापरण्यात आली, म्हणजे ज्याचा मी सुरुवातीला उल्लेख केला होता.
तर या ऍक्टचे, या लेजिस्लेशनचे भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय इतिहासात अनेक पडसाद उमटले, जे अजूनही आपल्याला दिसतात, अजूनही ते उमटतात. पण त्या पडसादांकडे, त्या इफेक्ट्सकडे आज आपण न वळता या स्लीमन बद्दल मी आज बोलणार आहे, त्याची थोडीशी गोष्ट सांगणार आहे, त्याने लिहिलेल्या गोष्टीची गोष्ट सांगणार आहे. तर त्याच्या आयुष्याबद्दल नाही, तर त्याच्या प्रवासाबद्दल आज आपण ऐकूया. तर हा स्लीमन होता कॉर्नवॉल प्रांताचा, जिथे त्याचा जन्म झाला होता 1788 साली. 1809 मध्ये त्याने बंगाल आर्मी जॉईन केली आणि 1820 साली भारताच्या गव्हर्नर जनरलच्या एजंटचा ज्युनियर असिस्टंट म्हणून त्याची मध्य भारतात नेमणूक झाली. म्हणजे या ज्युनियर असिस्टंटने या सगळ्या याद्या करायच्या आणि अहवाल तयार करायचे. पण त्याच्या मध्य भारतातल्या वास्तव्याबद्दल, प्रवासाबद्दल त्याने खूप लिहून ठेवलं जेव्हा तो प्रवास करत होता. भारतातून तो आपल्या बहिणीला पत्र लिहायचा इंग्लंडला आणि भारतातल्या गमती जमती तिला पत्रातून कळवायचा. तर नंतर या पत्रव्यवहारात अजून काही आठवणींची भर घालून रॅम्बल्स अँड रिकलेक्शन्स ऑफ अन इंडियन ऑफिशियल नावाचं पुस्तक प्रकाशित झालं. त्याच्याच आठवणींवर आधारित तो काही काळ अवध संस्थानात सुद्धा होता. तर त्याच्या आठवणींवर आधारित एक जर्नी थ्रू उध म्हणजे अवध नावाचं सुद्धा एक पुस्तक प्रकाशित झालं. ही दोन्ही पुस्तकं ओपन सोर्सेस मध्ये उपलब्ध आहेत आणि ज्याची लिंक आपल्या प्रेक्षकांना शो नोट्स मध्ये आपण देऊया. तर त्याचं रॅम्बल्स अँड रिकलेक्शन्स हे पुस्तक साधारण 1844 साली प्रकाशित झालं आणि तोपर्यंत भारतात तो साधारण 35 वर्ष राहिला होता. तर 35 वर्षाचा अनुभव त्याने घेतला होता. त्याला भारतातल्या प्रवासाबद्दल त्याने जे लिहून ठेवलं आहे तर त्याबद्दल मी आज सांगणार आहे. तर मला ना या बाहेरून आपल्या देशात आलेल्या इंग्रज, फ्रेंच, डच इत्यादी लोकांबद्दल मला फार कुतूहल आहे. किंवा त्या काळात भारत कसा असेल याबद्दल कुतूहल आहेच, पण आपल्या देशाबद्दल त्यांना वाटणारं आकर्षण हा एक भाग आहे आणि त्यांच्या नजरेतून दिसणारा भारत देश हा एक भाग आहे. म्हणजे आपण आपल्या देशाबद्दल किंवा माणसांबद्दल, वेगवेगळ्या घटकांबद्दल जो विचार करतो किंवा या सगळ्याबद्दल, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या गोष्टींबद्दल आपल्या मनात असणारं इम्प्रेशन आणि त्यांच्या नजरेतला भारत, हा जो फरक आहे ना, हा जो वेगळेपणा आहे ना, याचं मला फार आकर्षण आहे. की आपण आपल्या आजूबाजूला असणाऱ्या एखाद्या गोष्टीकडे, ठिकाणाकडे, व्यक्तीकडे किंवा एका कुठल्याही कल्चरल गोष्टीकडे म्हणूयात, तर कुठल्याही बाबतीत एक ठराविक, एक विशेष दृष्टिकोनातून बघू किंवा ती घटना किंवा ते ठिकाण, ती व्यक्ती आपल्यासाठी खूप सामान्य किंवा खूप सवयीची, रोजची असेल आणि म्हणून त्या गोष्टीकडे कदाचित आपण दुर्लक्ष पण करू. पण ह्या लोकांना किंवा एखाद्या विदेशी माणसाला तीच गोष्ट फार असामान्य वाटू शकते. त्याच गोष्टीबद्दल एक वेगळा विचार, एक वेगळा दृष्टिकोन, वेगळी मतं असू शकतात त्या व्यक्तीची. तर हे या बाहेरून आलेल्या लोकांकडे पाहून मला असं कायम वाटतं. तर स्लीमनने लिहिलेलं जे मेमोआर होतं तर ते वाचल्यावर काहीसं असंच मला वाटलं आणि त्याच्या रॅम्बल्स अँड रिकलेक्शन्स या पुस्तकातल्या पहिल्याच चॅप्टरमध्ये त्याने नर्मदेच्या तीरावर होणाऱ्या वार्षिक मेळ्याबद्दल काही टिप्पणं करून ठेवली आहे. तर नर्मदा किंवा तत्सम कोणतीही नदी याबद्दल आपल्यासारख्या सामान्य भारतीय नागरिकाला फार काही वाटणार नाही, कारण आपल्यासाठी ती सवयीची गोष्ट आहे. पण स्लीमन सारख्या परदेशी माणसाला त्याबद्दल फार अप्रूप आणि कुतूहल वाटणं ही माझ्या दृष्टीने म्हणजे ही फार स्वाभाविक गोष्ट आहे. म्हणजे आपण सुद्धा परदेशात गेलो तर आपल्याला तिथल्या गोष्टींबद्दल वाटणारं कुतूहल हे तिथल्या स्थानिक लोकांच्या मनात नसेलही कदाचित. तसंच त्यांच्यासाठी रोजची गोष्ट असते, ती आपल्यासाठी काही नवं असतं. तर साधारण 1824च्या नंतर हिमालयाच्या दिशेने निघालेला स्लीमन वाटेत भेडाघाटला नर्मदेच्या तीरावर थांबतो आणि कार्तिक महिना असतो तो. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने तिथे एक मेळा जमला होता. आपण नुकतीच कार्तिकी एकादशी साजरी केली. तर ही 19व्या शतकाच्या सुरुवातीची नर्मदेच्या तीरावरची कार्तिकी एकादशी होती. आणि स्लीमन असं सांगतो की भारतातल्या बऱ्याच नद्यांच्या तीरावर असा सोहळा आयोजित केला जातो. म्हणजे देवदिवाळी साजरी करण्याची परंपरा तेव्हाही होती, आपल्या गोदावरीवरही असते.
तो पुढे असं लिहितो की जर कुणी गंगेच्या तीरावरून बोटीने प्रवाहाबरोबर जाऊ लागलं तर एका दिवसात कमीत कमी 6 मेळावे आणि जत्रा एखाद्याला पाहायला मिळते. तिथे जमलेली गर्दी बघायला छोट्या मोठ्या झोपड्या पण बघायला मिळतील. आणि मग तो कार्तिकी एकादशी मागची गोष्ट सांगतो. तर ती अशी की आषाढ्यातल्या एकादशीला बळीराजाचं इंद्रापासून रक्षण करण्यासाठी विष्णू पाताळलोकी जातो. तो कार्तिकातल्या एकादशीला परततो, ज्याला आपण चातुर्मास असं म्हणतो. तो 4 महिन्यांचा काळ असतो. तर ह्या काळात विष्णू विश्रांती घेतो असेही काही जण आपल्याकडे मानतात. आणि विष्णूच्या अनुपस्थितीत कुठलेच सण मेळावे साजरे केले जात नाहीत. आणि कार्तिकी एकादशीपासून परत सणांना, मेळाव्यांना, उत्सवांना सुरुवात होते. विष्णूच्या परत भूलोकावर अवतरण्याचा उत्सव लोक कार्तिकातल्या एकादशीला करतात असं त्याने टिप्पण करून ठेवलेलं आहे. अर्थात ही सगळी माहिती त्याला तिथल्या कुठल्या तरी स्थानिक लोकांनी दिलेली असेल. तर तो पुढे असं लिहितो की त्याचा तंबू हा एका छोट्या प्रवाहाच्या तीरावर उभारलेला होता. हा प्रवाह पुढे नर्मदेला मिळतो असं तो नमूद करतो. आणि हा सगळ्या दिवाळी नंतरचा काळ असल्यामुळे तो असं लिहितो की सगळीकडे रोषणाई आहे, दिवे लावलेले आहेत लोकांनी. पण त्याच्यासारख्या इंग्रजाला त्या दिव्यांच्या पलीकडे, दिव्यांबद्दल, त्या रोषणाईबद्दल वाटणारा अप्रूप, त्या अप्रूपाशिवाय त्याच्यासाठी सगळ्यात एक बरी गोष्ट अशी त्याला वाटते की या काळात कुठेही गोंधळ किंवा अव्यवस्था, कुठेही हिंसाचार होत नाही. तर तो असं लिहितो, कोट, "What strikes a European like me is the entire absence of all tumult and disorder at such places. He not only sees no disturbance but feels reassured that there will be none, and leaves his wife and children in the midst of a crowd of 100,000 persons, all strangers to them and all speaking a language and following a religion different from theirs, while he goes off the whole day hunting and shooting in distant jungles without the slightest feeling of apprehension for their safety or comfort." असं तो नमूद करून ठेवतो. या वर्णनावरून त्या काळी असलेल्या भारताचा आपल्याला अंदाज येतो की इंग्रज लोक कशी राहत असतील किंवा कशा प्रकारचं आयुष्य त्यांचं असेल. ज्या गोंधळाची आणि अव्यवस्थेची काळजी स्लीमनला वाटते तो काळ 1857च्या उठावाच्या आधीचा आहे. बरोबर. तर हे इथे लक्षात घेतलं पाहिजे की 1857च्या आधी सुद्धा असे छोटे मोठे काय म्हणतात रिव्होल्ट्स होत असणार आणि त्याची काळजी स्लीमनला वाटत असणार. तर त्याने वर्णन केलं आहे तो काळ दिवाळीच्या सुमारचा आहे आणि त्या काळात सगळ्याच घरांमधली लोक एकत्र येऊन दिवाळी साजरी करतात. सणासुदीचा काळ असल्यामुळे सगळीकडे शांततेचं वातावरण असलं पाहिजे आणि सगळीच लोक धार्मिक कार्यात व्यग्र असल्याने कुठेही उठाव किंवा हिंसा, अव्यवस्था, गोंधळ किंवा नसावं. उठाव म्हणण्यापेक्षा त्या परस्परांमधली सुद्धा हिंसा किंवा गोंधळ असू शकतो ना, तो सुद्धा दिवाळीमध्ये. नाही, पण परस्परांमधल्या भांडणात किंवा गोंधळात सुद्धा भरडल्या जाणाऱ्या इंग्रज स्त्रिया आणि लहान मुलं यांच्याबद्दल या इंग्रज अधिकाऱ्यांना काळजी वाटत असणार. तर या काळातल्या आर्थिक असमानतेबद्दल पण स्लीमन लिहितो. तर तो म्हणतो की ज्या लोकांना तंबूमध्ये राहणं परवडत नाही त्यांनी नदीच्या घाटावरच बस्तान बसवावं लागलंय त्यांना. आणि अवकाळी पावसामुळे अशा लोकांची तारांबळ उडली आहे. म्हणजे त्या काळी दिवाळीनंतर सुद्धा एखाद दुसरी पावसाची सर कधी येत असावी. तंबूमध्ये राहण्याच्या व्यवस्थेच्या वर्णनावरून असं वाटतं की आजकाल हॉटेल्समध्ये जशी राहण्याची व्यवस्था असते तशीच व्यवस्था तंबूसाठी असावी, की भाडं देऊन काही काळासाठी तंबूमध्ये राहायची व्यवस्था त्या काळी प्रवाशांसाठी होत असावी. स्लीमनला नर्मदेच्या तीरावर अनेक गरीब पुजारी दिसले जे धार्मिक कार्यांमध्ये सहभागी न होता किंवा पूजा अर्चा किंवा धार्मिक विधींची पूजा न सांगता नदीच्या तीरावर भिक्षा मागत होते किंवा दान मागत होते. आणि ज्या लोकांना ते शक्य होतं, ज्या आलेल्या प्रवाशांना शक्य होतं ते या पुजाऱ्यांना काही किरकोळ जिन्नस देत. त्या काळी कार्तिकी एकादशीचा उत्सव नर्मदेच्या तीरावर प्रामुख्याने 3 दिवस होत असावा, कारण स्लीमन 3 दिवसांच्या पवित्र स्नानांचं वर्णन करतो. तो असं लिहितो की पहिल्या दिवशी भेडाघाटच्या धबधब्याखाली, दुसऱ्या दिवशी भेडाघाट धबधब्याच्या वरच्या बाजूला आणि तिसऱ्या दिवशी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला असणाऱ्या धुआधार नावाचा तिथे एक धबधबा आहे. तर त्या ठिकाणी अशी ही 3 स्नानं होत
व्हायची किंवा झाली होती असं तो असं त्याने लिहून ठेवलं आहे. आणि हे 3 दिवस लागोपाठ असायचे की काही अंतराने असायचे याची काही नोंद आढळत नाही त्याच्या मेमोआरमध्ये. तर धुवाधार धबधब्यावरून कोसळत खाली आली नर्मदा की छान वळसे घेत घेत ती व्हायला लागते आणि सुरू होतो भेड़ाघाटचा प्रसिद्ध मार्बल रॉक हिल्स. तर दोन्ही बाजूंनी उंच उंच असणाऱ्या संगमरवरी दगडांच्या साधारण 100 ते 150 फूट भिंतींनी स्लीमनला मोहून टाकलं होतं. आणि या दगडांवर टांगणाऱ्या गांधील माशींच्या पोळ्यांबद्दल पण त्याला कुतूहल वाटतं. मग तिथल्या स्थानिक लोकांकडून स्लीमनला अनेक दंतकथा आणि मिथ्यकथा पौराणिक कथा ऐकायला मिळतात. तर त्याने असं लिहून ठेवलं आहे की त्या ठिकाणी नर्मदेला येऊन मिळणारे छोटे छोटे प्रवाह म्हणजे अर्जुनाने बाण मारून तयार केलेले पाण्याचे झरे आहेत. त्याच्या सैन्याला अर्जुनाच्या सैन्याला पाणी हवं होतं आणि ते मिळवण्यासाठी जमिनीत बाण मारून पाण्याचे प्रवाह अर्जुनाने तयार केले. तर ही कथा स्लीमनला भेड़ाघाटमध्ये ऐकायला मिळाली. अर्जुनाच्या कुठल्या सैन्याला आणि कधी पाणी हवं होतं किंवा जवळच नर्मदा असताना बाण मारून पाण्याचा प्रवाह निर्माण करण्याची गरज अर्जुनाला का भासावी तर यामागचं कारण काही कळत नाही आपल्याला. पण जो अर्जुन भीष्मांसाठी बाण मारून गंगेला भूलोकी आणू शकतो तो नक्कीच नर्मदेजवळ पाण्याचे प्रवाह निर्माण करू शकतो. खरं काय आणि खोटं काय ते तो अर्जुनच जाणे. पण भेड़ाघाटला असणाऱ्या तळ्यांना किंवा तलावांना सुद्धा 5 पांडवांची नावं दिलेली आहेत. अच्छा. तर अशी स्लीमनने नोंद केली आहे. या तलावांमध्ये स्नान करून पुण्य प्राप्त होतं अशी श्रद्धा तिथल्या लोकांच्या मनामध्ये त्या काळी असावी असं स्लीमनच्या वर्णनावरून आपल्याला वाटतं. तिथली स्थानिक लोक स्लीमनला असं सांगतात की गंगेपेक्षाही आमची रेवा मैया जास्त पवित्र आहे कारण गंगेमध्ये स्नान करावं लागतं. रेवाच्या नुसत्या दर्शनानेच पुण्य प्राप्त होतं असं स्लीमनला तिथे कोणीतरी सांगितलं. आणि प्रत्येक प्रदेशातल्या स्थानिक लोकांच्या कशा वेगवेगळ्या श्रद्धा असतात ना. म्हणजे मला एकदम आपण उज्जैनमध्ये गेलो होतो आणि तिथे घडलेला मला प्रसंग आठवला. उज्जैनला एक रामाचं मंदिर आहे. तर तेव्हा तिथल्या एका माणसाने आपल्याला विचारलं होतं की कुठून आलात वगैरे वगैरे. आणि नाशिक असं म्हटल्यावर तो म्हणाला होता की रामाने कधी नर्मदा ओलांडलीच नव्हती. तो नाशिकला आलेलाच नव्हता. त्याने चित्रकूटाच्याच परिसरात वास्तव्य केलं. अशा वेगवेगळ्या कथा ऐकल्या की फार नवल वाटतं आणि एकाच गोष्टीकडे वेगवेगळ्या तऱ्हेने बघायचे दृष्टिकोन कळतात आणि या प्लुरॅलिटीचं खूप कौतुक वाटतं. मग पुढे स्लीमन तिथल्या एका टेकडीवर असणाऱ्या 64 योगिनी मंदिराचं वर्णन करतो. या मंदिरात गौरी शंकर अशी प्रतिमा आहे. अखंड दगडातून घडवलेली ही मूर्ती आहे. आणि स्लीमनला भेड़ाघाटच्या बाजारात एक पितळ्याची तशीच या गौरी शंकराचीच मूर्ती एक दिसली आणि त्याच्या असं लक्षात आलं की त्या पितळ्याच्या मूर्तीची घडण आणि दगडातल्या मूर्तीची घडण ही वेगळी आहे. तर दगडातली या मूर्ती इतकी ती काही फार सुबक नाहीये. तर तिथला एक स्थानिक मग त्याला अशी माहिती पुरवतो की पितळ्याची मूर्ती ही माणसाने घडवली आहे पण खरी दगडातली मूर्ती म्हणजे साक्षात गौरी आणि शंकर आहेत त्यांचं पाषाणात रूपांतर झालं आहे आणि म्हणून ते अगदी एखाद्या जिवंत व्यक्तींसारखे दिसतात आणि कुठल्याही माणसाला तशी मूर्ती घडवणं काही शक्य नाहीये. पुढे स्लीमनला असंही कळतं की तिथल्या स्थानिकांची अशी श्रद्धा आहे की पाषाणातल्या मूर्ती परत जिवंतही होती. मग पुढे तो अशी नोंद करतो की या गौरी शंकराला अर्पण करण्यासाठी पिवळी चमेली किंवा जाईची फुलं आणतात आणि मूर्तीच्या गळ्याभोवती तो हार घालतात. अच्छा. आणि हे फक्त मंदिरातल्या मूर्तीसाठी नाही तर बाहेर असणाऱ्या मूर्तींसाठी सुद्धा म्हणजे बाहेरच्या बाजूला मंदिराच्या ज्या मूर्त्या आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा अशी फुलं आणली जातात. या मंदिरात तो अनेक मूर्त्या पाहतो, अनेक वेगवेगळ्या देवतांना पाहतो आणि प्रत्येक देवतेबरोबर असणारी त्या त्या देवतेच्या पत्नीची रूपं पण त्याला दिसतात आणि त्यांच्या वाहनांचीही रूपं दिसतात. कुठल्या देवाचं कुठलं वाहन आहे ह्याची पण तो नोंद करून ठेवतो. तिथला एक उपाध्याय त्याला असं सांगतो की महादेव आणि पार्वती पुराण काळात इथे आले. त्यांना कैलास पर्वताकडे जायचं होतं आणि वाटेत विश्रांतीसाठी ते इथे थांबले. तर त्या ठिकाणी त्यांची काहीतरी आठवण राहावी म्हणून त्यांनी पाषाण रूपात स्वतःला तिथे प्रस्थापित केलं. तर दुसरी एक गोष्ट स्लीमन नमूद करतो की अनेक वर्षांपूर्वी एक माणूस त्या टेकडीवर राहायचा आणि त्याची शंकर पार्वतीवर खूप श्रद्धा होती आणि त्याच्या श्रद्धेला शेवटी फळ मिळालं आणि शंकर पार्वती त्याला भेटायला आले. तर त्या माणसाने त्यांना विनंती केली की मी वनातून फुलं घेऊन येतो आणि तोपर्यंत तुम्ही थांबावं. शंकर पार्वती ते कबूल करतात
आणि तो माणूस वनात जायला निघतो आणि वाटेत स्वतःचा जीव त्याग करतो. नदीमध्ये तो देहत्याग करतो. कारण त्याला असं वाटत असतं की त्याच्या देवाने कायम इथेच राहावं आणि म्हणून गौरी शंकराचं मंदिर तिथे आहे, अशी इथे एक दंतकथा प्रचलित आहे. तर अशा सगळ्या बारीक सारीक गोष्टी स्लीमन नमूद करून त्याने ठेवलेल्या आहेत. आणि त्याच्या सूक्ष्म निरीक्षणांचं मला फार कौतुक वाटलं. म्हणजे फक्त त्याने त्याचं निरीक्षण लिहून ठेवायचे कष्ट घेतले म्हणून नाही, तर त्यात सुद्धा अनेक अतिशय क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टी त्याने नमूद केल्या. म्हणजे उदाहरणार्थ चमेलीच्या फुलांचा पिवळा रंग असेल, हार घालायची पद्धत असेल, किंवा देवांच्या मूर्तींची वर्णनं असतील, किंवा नदीचं वर्णन असेल. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याकरता रोजच्या अगदी सवयीच्या असतील, त्याकडे आपलं लक्षही जाणार नाही. पण कुणासाठी तरी तीच गोष्ट असामान्य, नवीन, अलौकिक किंवा फार विलक्षण असू शकते. तर या विचाराचा हा विचार मला खूप रिव्हॉल्युशनरी किंवा बदल घडवणारा वाटतो. तर मी हायडेलबर्ग युनिव्हर्सिटीमध्ये भारताचा अभ्यास करते हे ऐकून बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं की जर्मनीत जाऊन भारताचा अभ्यास कशाला करायचा किंवा का करतेस. पण तिथे जाऊन भारताचा अभ्यास करण्यामागचं एक फार महत्वाचं कारण आहे की आपल्याच देशाबद्दल एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायची, काय म्हणूयात, एक वेगळ्या नजरेतून, वेगळ्या विचारांच्या चौकटीतून पाहायची कला मला तिथे जाऊन गवसली. ती दृष्टी मला मिळाली. आणि ह्या प्लुरॅलिटी ऑफ पर्स्पेक्टिव्ह मुळेच कदाचित कुठल्याही गोष्टीकडे वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हने जी पाहायची गरज आहे, तर ती सवय मला लागली. आणि कदाचित त्यामुळेच अतिशय सामान्य वाटणाऱ्या गोष्टींमधून या प्लुरॅलिटी ऑफ पर्स्पेक्टिव्हनेच असामान्य किंवा अद्वितीय काहीतरी निर्माण होऊ शकतं, अशी मला आशा वाटते. तू या स्लीमन बद्दल सुरुवातीला बोलताना क्रिमिनल ट्राईब्स हे उल्लेख केलास, तर त्यावरून मला, म्हणजे ह्या विषयाशी त्याचा काही संबंध नाहीये, पण गणेश देवींची आठवण झाली की त्यांचे एक नाही 4 टॉक्स आहेत. बंगलोर इंटरनॅशनल सेंटरमध्ये 3 का 4 टॉक्स आहेत. एक वेन लँग्वेज डाईज, वेन कल्चर डाईज, आणि अजून एक आहे. तर त्यात त्यांनी उल्लेख केलेला आहे की ह्या अशा ब्रिटिश, म्हणजे अर्थात एक पर्स्पेक्टिव्ह वेगळा होता ब्रिटिश लोकांचा पाहायचा, पण ती एक वेस्टर्न गेज होती, आपल्या लोकांवर असलेली वेस्टर्न गेज होती. आणि त्यांना सगळेच नुआन्सेस कळले असं नाही, आणि ते त्यांनी आपल्यावर राज्यही केलं. त्याच्यामुळे थोडंसं काय म्हणतो, इम्पोजिशन किंवा त्यांना न कळल्यामुळे बरोबर काही गोष्टी कल्चरली आपल्या नाश झाला, त्या सुटून गेल्या आणि त्या परत पकडता नाही आल्या आपल्याला फॉर सम रिझन्स. म्हणजे हीच प्लुरॅलिटी ऑफ पर्स्पेक्टिव्ह की काही लोकांमुळे हे झालं जे असं होतं आणि हे असं केलं पाहिजे, की सेम गोष्ट आणि त्याच्याकडे वेगवेगळ्या नजरेतून बघणं आणि त्याच्यातून या प्लुरॅलिटी ऑफ पर्स्पेक्टिव्ह मधून काहीतरी असामान्य किंवा पॉझिटिव्ह निर्माण करणं. जेव्हा आपण एकाच गोष्टीकडे या वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हने पाहतो, दृष्टिकोनात, सगळं 100% चूक किंवा 100% बरोबर असं नसतं. आणि जेव्हा असं सगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं तेव्हा मग त्याचा एक काय म्हणूयात कम्प्लीट अभ्यास होतो त्या गोष्टीचा, किंवा कम्प्लीट डिरेक्शन्सने सगळे बारीक सारीक नुआन्सेस पकडून त्याचा विचार केला जातो. माझं श्रोत्यांना माझं रेकमेंडेशन आहे की तुम्ही ते गणेश देवींचा सुद्धा टॉक नक्की ऐका. आपण आता आपण उल्लेख केला तर आपण तो शो नोट्स मध्ये देऊया. आता तू कशाबद्दल बोलणार आहेस? तुझ्यापेक्षा एकदम वेगळा विषय आहे आज माझा. मला काय असं वाटतं की काय म्हणजे एकेका शहराचं काय भाग्य असतं. जगाच्या इतिहासातल्या किंवा मानवी वैचारिक इतिहासातल्या महत्वाच्या घडामोडींचा साक्षीदार होण्याचं भाग्य अशा काही शहरांना मिळतं. पण त्या काळात तिथे राहणारे जे नागरिक आहेत, त्या शहराचे जे नागरिक आहेत, त्यांचं आयुष्य सुसह्य असेलच असं नाही. तर मी बर्लिन या शहराबद्दल बोलते. बर्लिन हे एक असं शहर आहे
आणि बर्लिनला पॅरिसचा रोमांस नाहीये किंवा लंडनचा राजेशाही रुबाब नाहीये किंवा व्हिएन्नाचा एक तो जो फॅन्सीनेस आहे तो नाहीये. पण बर्लिन शहरातून हिंडताना इतिहासाच्या खुणा अगदी जागोजागी पावला पावलाला आपल्याला दिसत राहतात. तर म्हणजे अगदी 13व्या-14व्या शतकात बांधल्या गेलेल्या चर्चेस पासून ते आतापर्यंतच्या महायुद्ध आणि शीतयुद्धाच्या खुणा आपल्याला दिसत राहतात. दुसऱ्या महायुद्धानंतर म्हणजे ते दुसरं महायुद्ध संपता जगात असंख्य बदल होत होते आणि महायुद्धाच्या शेवटामध्ये पुढच्या शीतयुद्धाची बीज पेरली गेली होती. त्याबद्दल मी पहिल्या एपिसोडमध्ये ॲटम बॉम्बचा जो एपिसोड होता त्यात मी बोललेले आहेच. तर 1945 साली दुसऱ्या महायुद्धातल्या पराभवानंतर जर्मनी 2 भागांमध्ये विभागली गेली. इंग्लंड, फ्रान्स आणि अमेरिकेच्या आधिपत्याखाली पश्चिम जर्मनी म्हणजे फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी, बुंडस रिपब्लिक डॉइचलँड, आणि सोव्हिएट रशियाच्या आधिपत्याखाली पूर्व जर्मनी GDR. आणि पूर्व जर्मनीत सोव्हिएत युनियनच्या आधिपत्याखाली साम्यवादी किंवा कम्युनिस्ट राजवट होती, तर पश्चिम जर्मनीमध्ये लोकशाही होती. तर 1945 ते 1960-61 पर्यंत ईस्ट जर्मनीचं सोव्हिएट ब्लॉकमधली जी पूर्व जर्मनीतली खूप लोक स्थलांतरित करून ती पश्चिमेकडे येत होती पश्चिम जर्मनीत. आणि पश्चिम जर्मनीमधलं वातावरण मोकळं होतं, तर त्याच्यामुळे त्या मोकळं वातावरण, नवनवीन नोकरीच्या व्यवसायाच्या संधी त्यांना पूर्व जर्मनीतल्या लोकांना खुणावत होत्या. त्याच्यामुळे जवळजवळ 3.5 म्हणजे 3.5 मिलियन जर्मन्स पूर्वेकडून पश्चिम जर्मनीत स्थलांतरित झाले त्या काळात 1945 to 1960-61च्या दरम्यान. त्यामुळे पूर्वेकडे ब्रेन ड्रेन जाणवू लागला पूर्व जर्मनीत आणि सोव्हिएत राज्यकर्त्यांची अँझायटी वाढू लागली आणि त्यांनी साधारण 1950च्या दशकात हळूहळू पश्चिम जर्मनीच्या विरोधात प्रोपगंडा सुरू केला की पश्चिमेकडील पॉवर्स कशा फॅशिस्ट आहेत आणि त्यांच्यापासून आम्ही आमच्या नागरिकांचं कसं संरक्षण करतोय असं. आणि मग त्याकरता हळूहळू त्यांनी बॉर्डर कंट्रोल सुरू केला. आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर बर्लिन शहराची पोझिशन फार महत्वाची होती, कारण बर्लिन शहराचा अर्धा भाग पूर्व जर्मनीत होता आणि अर्धा पश्चिम जर्मनीत होता. म्हणजे एकच शहर 2 वेगवेगळ्या देशांमध्ये होतं. पूर्व जर्मनीतून पश्चिम जर्मनीमध्ये येणं इतर ठिकाणी अवघड होतं, पण बर्लिनमधून अनेक वर्ष हे स्थलांतर सुरू होतं. सुरुवातीचा बराच काळ तर लोक सहज इकडून इकडे करत, कारण एकाच शहरातले सगळे रहिवासी होते. लोकांचे नातलग, मित्रमंडळी किंवा कामाची ठिकाणं पलीकडच्या बाजूला असायची. 13 ऑगस्ट 1961 तडकाफडकी ईस्ट जर्मनी म्हणजे GDRने म्हणजे तिथलं जे ऑथॉरिटेरियन गव्हर्नमेंट होतं त्यांनी भिंत बांधायला सुरुवात केली. बऱ्याच वेळेला आपल्याला बर्लिनची भिंत म्हणल्यावर ती भिंत कशी असेल याची कल्पना करता येत नाही. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला असं वाटतं की काय म्हणजे भिंत अशी एक भिंत बांधली असं. तर ती कशी होती, तर पहिल्यांदा भिंत बांधायला लागल्यावर या भिंतीला साध्या तारेच्या कुंपणाचं रूप होतं आणि मग पुढे पुढे त्याची एक सिंगल भिंत व्हायला लागली. आणि मग पुढच्या फेजेसमध्ये ईस्ट जर्मनीने आतल्या बाजूला अजून एक भिंत बांधली. या भिंतीची एक सिस्टीम तयार झाली की 2 म्हणजे सीमेला समांतर बांधलेल्या भिंती, 2 भिंती, असंख्य वॉच टॉवर्स, जेणेकरून म्हणजे कोणी असं ट्रेसपास करत नाहीये. या भिंतीच्या मधला भाग हा नो मॅन्स लँड होता. तिथे जंगली कुत्रे फिरत असायचे आणि कोणी या भिंती ओलांडून पळून जाण्याचा प्रयत्नात असला की एकतर त्याला पकडलं जायचं किंवा गोळी घालून ठार केलं जायचं. आणि भिंतीच्या जवळ गाड्या जाऊ नये त्याकरता ठिकठिकाणी मोठाले खड्डे खणले होते त्यांनी ईस्ट जर्मन साईडला. तर एवढी सगळी ही सिस्टीम या ऑथॉरिटेरियन राष्ट्रातून लोक बाहेर पळून जाऊ नयेत म्हणून त्यांनी केली होती. म्हणजे बघ काय असेल, काय वैचारिक हे काय असेल, विचारसरणी कशी असेल. तर बर्लिन शहरात आज
ठिकठिकाणी या भिंतीच्या शीतयुद्धाच्या खुणा विखुरल्या आहेत. आणि त्यातल्या बेर्नावर स्ट्रास म्हणजे स्ट्रीट, तर ह्या बेर्नावर स्ट्रास नावाच्या स्ट्रीटवर किंवा रस्त्यावर आपण आता येऊया. तर या रस्त्याचं वैशिष्ट्य असं की बर्लिनची भिंत या रस्त्याला समांतर होती. जवळजवळ 1.5 किलोमीटर लांबीचं हे आहे की जे कन्स्ट्रक्शन आहे भिंतीचं. नाही, भिंतीचं कन्स्ट्रक्शन बरंच मोठं आहे, पण त्याला या भिंतीला समांतर हा बेर्नावर स्ट्रासचा 1.5 किलोमीटरचा भाग आहे. तर हा कन्सिडरेबली मोठा लांबीचा रस्ता आहे. आणि रस्त्याच्या एका बाजूला पूर्व जर्मनी आणि दुसऱ्या बाजूला पश्चिम जर्मनी असं. आणि या रस्त्याला लागून असलेली अनेक घरं पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनीच्या सीमेवर होती. बर्लिनची भिंत बांधली जाणार हे कळताच या घरांच्या खिडक्यांमधून अनेक पूर्व बर्लिन मधल्या लोकांनी पश्चिमेकडे पळून यायला सुरुवात केली. आणि हे लक्षात येताच बॉर्डरवरच्या ट्रूप्सना या रस्त्यालगत असलेल्या पूर्व बर्लिन मधल्या घरांच्या खिडक्या, दारं, प्रवेशद्वार ब्लॉक करण्याचे आदेश दिले गेले. या घरांमध्ये कोण जाता येतं याचं चेकिंग होऊ लागलं. पण तरी लोक वरचे जे मजले होते त्या घरांचे, त्या मजल्यांवरून पश्चिम जर्मनीमध्ये उड्या टाकण्याचा प्रयत्न करायची ती लोक. आणि पश्चिम जर्मनीमधले जे अग्निशमन दलाचे कर्मचारी होते, तर या उड्या मारणाऱ्या लोकांकरता ते जम्पिंग शीट्स उघडून धरायचे की ते पडणार नाहीत आणि त्यांना लागणार नाही. तर पुढे पूर्व जर्मन अधिकाऱ्यांनी ही सर्व रस्त्यालगतची घरं पाडून टाकली आणि तिथे मोठी भिंत उभी केली आणि त्या लोकांना बळजबरीने दुसरीकडे हलवलं, तिकडे पूर्व जर्मनीत आत कुठेतरी. तर असा बेर्नावर स्ट्रासचा हा 1.5 किलोमीटर साधारण पट्टा होता. आणि बर्लिनची भिंत असतानाच किंवा ती उभारली जाण्याच्या काळातलं हे एक महत्वाचं ठिकाण होतं आणि इथे अनेक घडामोडी घडत होत्या. म्हणजे 30 वर्ष असंख्य लोकांनी स्वातंत्र्यासाठी या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे भिंत ओलांडण्याचा ह्या रस्त्यावर प्रयत्न केले होते. बऱ्याच प्रयत्नांना अपयश आलं होतं, पण भिंत ओलांडण्याचा झालेला इथला पहिला जो प्रयत्न होता तो यशस्वी झाला आणि तो इतिहासाच्या पानात कोरला गेलाय. तर हा दिवस होता 15 ऑगस्ट 1961. म्हणजे 13 ऑगस्टला भिंत बांधायला सुरुवात झाली. 2च दिवस झाले होते सुरुवात होऊन, भिंतीचं बांधकामाला सुरुवात होऊन. पूर्व आणि पश्चिम बर्लिनमध्ये त्या बॉर्डरवर फक्त तेव्हा तारेचं कुंपण टाकलं होतं. आणि कॉन्राड शुमान नावाचा 19 वर्षाच्या ईस्ट जर्मन मुलाला ह्या बेर्नावर स्ट्रासवर ड्युटीला पाठवलं होतं. तर हा कॉन्राड नुकताच 18व्या वाढदिवसानंतर पोलीस खात्यात भरती झाला होता आणि तो आणि त्याचं युनिट साधारण 15 ऑगस्टला पहाटे 4:30 वाजता या बेर्नावर स्ट्रासपाशी पोहोचलं. आणि बॉर्डरचा कंट्रोल घ्या असं त्यांच्या युनिटला वरिष्ठांनी सांगितलं. तर ते युनिट मधले सगळेच लोक शिकाऊ नौखे होते, तर ते सगळे गोंधळलेच होते. त्यांना काय नक्की करायचं हे माहीत नव्हतं. आणि तिथलं वातावरण खूप तापलेलं होतं कारण ते भिंतच बांधत होते. तर पश्चिम बर्लिनचे रहिवासी जे होते ते कुंपणाच्या पलीकडून या पोलिसांवर ओरडत होते, त्यांच्यावर आरोप करत होते की तुम्ही कसे असे भिंत बांधता, आमची सगळी लोक तिकडे आहेत. आणि पूर्व बर्लिन मधली एक बाई पश्चिम बर्लिन साईडला असलेल्या आपल्या आईला तारेच्या कुंपणावरून पुष्पगुच्छ देत होती आणि तिची माफी मागत होती. तर आणि ते माफी मागताना ती सांगत होती, त्या शिकाऊ पोलिसांच्या तुकडीकडे ती बोट दाखवून ती आईला सांगत होती की ते काही मला आता तुझ्याजवळ येऊ देणार नाही, तर आता मला माफ कर, आपण भेटू शकणार नाही. तर ही सगळी जी दृश्य होती ती पाहून हा कॉन्राड शुमान मनातून बेचैन झाला होता एकदम. आणि त्याच्या हळूहळू लक्षात आलं की त्याचं उरलेलं आयुष्य तो स्वतःच्याच भाऊबंधांना बंदिवान ठेवण्यात घालवणार आहे आणि हे करता करता तो स्वतः सुद्धा एक कैदीच होणार आहे. एव्हाना दुपार झाली होती आणि पुढच्या काही तासांमध्ये भिंत बांधणीचं साहित्य तिथे येऊन पडलं होतं. आणि कॉन्राडच्या लक्षात आलं की निसटून जायची संधी आत्ताच आहे, वेळ जाईल तसं हे निसटणं अशक्य होऊन जाईल. त्याने कुंपणाची तार थोडी वाकवली, तो तिथेच होता. तर ते पाहताच पश्चिम बर्लिनचा नारे देणारा एक तरुण एकदम पुढे आला.
तर हा कॉन्रॅड त्याच्यावर जोरात ओरडला. त्याने ओरडून त्याला मागे व्हायला सांगितलं, आणि पण तो हळूच पुटपुटला की मी तिकडे उडी मारणार आहे. तर या वेस्ट बर्लिनचा जो हा तरुण होता त्याने त्या वेस्ट बर्लिन मधल्या पोलिसांना सावध केलं की हा मुलगा असा उडी मारतोय. पोलीस साधारण दुपारी 4ची वेळ होती. ईस्ट बर्लिनच्या पोलिसांचं लक्ष नाहीये असं पाहून कॉन्रॅडने वेस्ट बर्लिनमध्ये त्या तारेच्या कुंपणावरून उडी मारली, आणि उडी मारताना त्याने त्याच्याकडची मशीन गन खाली सोडून दिली आणि पळाला. आणि कॉर्नरवर त्या सावध केलेल्या पोलिसांची व्हॅन उभी होती. त्या व्हॅनमध्ये पळत पळत जाऊन बसला आणि ती व्हॅन त्याला घेऊन दूर निघून गेली. आणि हे सगळं घडत असताना तिथे मूळचा हॅम्बुर्गचा असलेला पीटर लायबिंग नावाचा फोटोग्राफर होता. तो साधारण असाच 19-20 वर्षाचा असेल. त्याने कॉन्रॅड उडी मारतानाचा क्षण कॅमेऱ्यामध्ये अचूक टिपला. आज बेर्नावर स्ट्रासवर बर्लिन वॉलचं ओपन एअर मॉन्युमेंट आहे, आणि तिथे एका इमारतीच्या फसाडवर हा कॉन्रॅड शूमनचा पीटर लायबिंगने काढलेला हा फोटो आपल्याला पाहायला मिळतो. मोठाचा मोठा फोटो आहे. आणि ह्या फोटोला लीप इन टू फ्रीडम नाव दिलंय. आणि कोल्ड वॉर आणि बर्लिन वॉलच्या काळातलं हे अत्यंत एक आयकॉनिक छायाचित्र आहे. 15 ऑगस्टचं आणि फ्रीडमचं बहुतेक काहीतरी नातं असलं पाहिजे, कारण लीप इन टू फ्रीडम घडलं 15 ऑगस्ट 1961, आणि आपल्याला फ्रीडम मिळालं हे 15 ऑगस्टलाच. तर या कॉन्रॅड शूमन प्रमाणेच अनेक लोकांना वेगवेगळ्या प्रकारे इथून पलायन करण्याचा खूप लोकांनी इथून पलायन करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे अनुभव आपल्याला खुद्द त्यांच्या आवाजात बेर्नावर स्ट्रासावरून चालता चालता आपल्याला ऐकता येतात. तिथे त्यांनी तशी अरेंजमेंट केलेली आहे की तुम्ही ते बटन दाबलं की ते तुम्हाला ऐकता येतं, वाचता येतं, त्यांचे फोटोज बघता येतात. तर तिथे त्या काळात असंख्य लोकांनी चक्क जमिनी खालून बोगदे खोदूनही पूर्व जर्मनीतून निसटायचा प्रयत्न केलाय. तसे बोगदे खणून निसटणं हे फार जिकरीचं काम होतं. हे बऱ्याच वेळेला हे प्लॅन्स अयशस्वी व्हायचे. बोगदे खणताना माणसं पकडली जायची. त्यात बर्लिन शहर वसलंय, ती जमीन बोगदे खणायला अजिबात योग्य नाहीये. ते शहर दलदलीच्या जमिनीवर बांधलं गेलंय, आणि बऱ्याच ठिकाणी जमिनीखाली जेमतेम 3 मीटरवर ग्राउंड वॉटर लागतं. म्हणजे इतकं वर आहे ग्राउंड वॉटर बऱ्याच ठिकाणी. बर्लिनला सिटी ऑफ कॅनल्स असं पण म्हणतात. तर इतकं असून सुद्धा 28 वर्षात लोकांनी 75 ते 80 बोगदे खणले, आणि त्यातले म्हणजे इतके खणून त्यातले 19च बोगदे यशस्वीपणे वापरले गेले. एकूण 300 लोक अशी बोगद्यातून निसटून पूर्वेकडून पश्चिमेला 28 वर्षात निसटू शकली. म्हणजे यातले जवळजवळ 10 बोगदे फक्त बेर्नावर स्ट्रासच्या भागात बांधले गेले होते, आणि त्यातले 3च फक्त सक्सेसफुल होते बेर्नावर स्ट्रासवरचे. तर आज त्या रस्त्यावरून फेरफटका मारताना आपल्याला तिथल्या म्हणजे मी ओपन एअर मेमोरियलचा उल्लेख केला, तर त्या मेमोरियल मध्ये खाली गवतात धातूच्या चौकोनी पट्ट्या लावलेल्या दिसतात. आणि नीट पाहिल्यावर आपल्या लक्षात येतं की ही पट्ट्यांची रांग त्या भिंतीला म्हणजे त्यावेळेच्या भिंतीला परपेंडिक्युलर आहे. आणि या पट्ट्यांची रांग म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्याच्या खाली जमिनी खालून जाणाऱ्या बोगद्यांचा तो रूट होता. तर त्यांनी आज ती धातूच्या पट्ट्या लावल्यात की आपल्याला कळेल. तर या बोगद्यांच्या पट्ट्यांमध्ये टनेल 57 असं लिहिलेल्या पट्ट्यांची रांग आपल्याला तिथे ठळकपणे दिसते. तर हा टनेल 57 सगळ्या बांधलेल्या बोगद्यांमधला सगळ्यात यशस्वी बोगदा, पण तरी त्याची गोष्ट तितकीच ट्रॅजिक आहे. तर ह्या बोगद्यातून 57 ईस्ट बर्लिनरची सुटका होऊ शकली, म्हणून तो 57 म्हणून त्याला टनेल 57 म्हणतात. मार्च 1964 मध्ये साधारण 30 ते 35 तरुण वेस्ट जर्मनी मधले तरुण ते एकत्र जमले, आणि त्यातले बरेचसे विद्यार्थी होते बरं का. तर त्यातले काही पूर्वेकडून पळून इथे पश्चिमेत आले होते, काहींचे मित्र नातलग पूर्व बर्लिनमध्ये अडकले होते. तर या लोकांनी इकडे पश्चिमेत त्या अडकलेल्या लोकांना पश्चिमेत घेऊन येण्याकरता ही मंडळी पश्चिम बर्लिन मधल्या
सीमेजवळच्या एका वापरात नसलेल्या बेकरीमधून त्यांनी बोगदा खणायला सुरुवात केली या 30-35 तरुणांनी. जवळजवळ 140 मीटर लांबीचा, म्हणजे एखाद्या फुटबॉल पिचपेक्षा लांब, थोडासा लांब असा बोगदा त्यांनी खणला. आणि त्यांच्या सुदैवाने ते ईस्ट बर्लिन साईडला एका वापरात नसलेल्या आउटहाऊसच्या आवारात बाहेर पडले. म्हणजे हे सुद्धा होतं की तुम्ही लकच की तुम्ही बोगदा खणताय, पण तो दुसऱ्या साईडने कुठून बाहेर येणार आहे, की तो असा एकदम कुठेतरी विचित्र ठिकाणी बाहेर आला आणि पोलिसांनी पकडलं तर तुम्हाला शूट केलं जाईल. बरोबर. आणि तो सीमा, ती भिंत क्रॉस करूनच बाहेर आला पाहिजे, की ते मध्येच नो मॅन्स लँड मध्ये जर का आला असता तर परत तिथे प्रॉब्लेम आणि जीवाला धोका. तर त्यांच्या सुदैवाने ते ईस्ट बर्लिन साईडला एका वापरात नसलेल्या आउट हाऊसच्या आवारात बाहेर पडले आणि कुठल्याही ईस्ट जर्मन पोलिसाच्या लक्षात येणार नाही असं ते ठिकाण होतं. आणि बोगदा तयार व्हायला जवळजवळ 6 ते 7 महिने लागले. तर या 30-35 पोरांनी त्यांच्या नातलग आणि मित्रमंडळींना आधीच या त्यांच्या प्लॅन बद्दल कल्पना दिली होती. त्याप्रमाणे 3 ऑक्टोबर, बरोबर ती 3 ऑक्टोबर तारीख होती. आज जर्मन रियुनिफिकेशन पण 3 ऑक्टोबरला साजरं केलं जातं. तर त्याप्रमाणे 3 ऑक्टोबर 1964 1964 मध्ये त्या दिवशी रात्री 28 लोक 15-15 मिनिटाच्या अंतराने स्ट्रेलिट्झर स्ट्रास 55 हा ऍड्रेस होता, जिथे बोगदा बाहेर आला होता ईस्ट बर्लिन मध्ये, त्या घराचा ऍड्रेस होता. तर 3 ऑक्टोबर 1964 ला 28 लोक साधारण त्या बोगद्यातून गेली. त्यांना सांगितलं होतं की 15-15 मिनिटाच्या अंतराने या स्ट्रेलिट्झर स्ट्रास 55 या ठिकाणी या. आणि त्यांना आधीच पासवर्ड कळवला होता. तर पासवर्ड होता टोकियो. टोकियो का, तर त्या वर्षीच्या ऑलिम्पिक गेम्सचं यजमान शहर होतं ते. आणि पासवर्ड सांगितल्यावर या लोकांना बोगद्याच्या दारापाशी नेलं जायचं आणि तिथून ही मंडळी निसटायची बोगद्यातून सरकत सरकत. तो बोगदा म्हणजे असं काही फार फॅन्सी वगैरे काही नव्हतं. चिखल, पाणी, त्यातून सरकत 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 ती पुढे यायची वेस्ट साईडला, वेस्ट बर्लिन मध्ये. तर 3 ऑक्टोबरला साधारण 28 लोक निसटली ईस्ट जर्मनीतून वेस्ट बर्लिन मध्ये, वेस्ट जर्मनीत आली. 4 ऑक्टोबरला सुद्धा 29 मंडळी निसटली. पण काही कारणाने जे सिक्रेट पोलीस, ज्यांना स्टासी म्हणलं जायचं, त्यांना या बोगद्याचा सुगावा लागला आणि साध्या वेशातले पोलीस अधिकारी या बोगद्यापाशी यायला लागले. तर ईस्ट बर्लिन साईडला या बोगद्याच्या तोंडाशी असलेल्या राइनहार्ड फुरर नावाचा हा तरुण होता. तर त्याला जाणवलं की काहीतरी गडबड आहे. तर त्याने चटकन बोगद्यात आला आणि त्याने बोगद्यामधून जे निसटत होते त्या लोकांना कळवलं. आणि बाहेरच्या बाजूला निसटायला मदत करणारा जो विद्यार्थी होता, त्याचं नाव होतं क्रिस्टियान झोबेल. तर तो बोगद्यापर्यंत पोहोचण्याकरता तो आउटहाऊसच्या बाहेर होता. तर त्या आउटहाऊसमध्ये तो धावत आला आणि त्या गडबडीत बंदुकीच्या गोळ्या दोन्ही बाजूनी झाडल्या गेल्या. आणि या झोबेलनी गोळी झाडली आणि त्या झोबेलची गोळी इगॉन शूल्स नावाच्या ईस्ट बर्लिनच्या बॉर्डर गार्डला लागली. पण झोबेलच्या सुदैवाने तो निसटू शकला. तो आला परत वेस्ट बर्लिनला. आणि नंतर इगॉन शूल्सचा मृत्यू झाल्याची बातमी वेस्ट जर्मनीमध्ये आली. तर ईस्ट जर्मन गव्हर्नमेंटनी या गोष्टीचा मोठा प्रोपगंडा केला आणि क्रिस्टियान झोबेलवर शूल्सच्या खुनाचा आरोप केला. वेस्ट जर्मन गव्हर्नमेंटनी शूल्सच्या ऑटोप्सीच्या फाईल्स मागवल्या, पण त्या विनंत्यांना त्या ईस्ट जर्मन गव्हर्नमेंटनी, कम्युनिस्ट गव्हर्नमेंटनी धुडकावून लावलं. तर या शूल्सचा प्रोपगंडा त्यांना करायचा होता. तर त्यांनी एक तो हिरो कल्ट तयार केला, रस्त्याला त्याची नावं दिली, त्याच्या स्मरणार्थ परेड्स आयोजित केल्या. आणि 1992 मध्ये जो क्रिस्टियान झोबेल होता तर तो देवाघरी गेला, पण शेवटपर्यंत तो या समजुतीत होता की त्याच्या हातून या इगॉन शूल्सचा उगाच खून झाला असं. आणि जेव्हा जर्मन रियुनिफिकेशन झालं 1989 मध्ये, तर त्यानंतर स्टासी सिक्रेट पोलीस फाईल्स जर्मन अधिकाऱ्यांच्या हाती लागल्या. आणि या फाईल्स मधून कळलं की शूल्स
शूल्स हा काही क्रिस्टियान झोबेलनी झाडलेल्या गोळ्यांमुळे तो गेला नव्हता, तो फक्त जखमी झाला होता झोबेलनी झाडलेल्या गोळ्यांमुळे. त्याचा मृत्यू त्याच्याबरोबरच काम करणाऱ्या कलाश्निकोव्ह नावाच्या दुसऱ्या जर्मन ईस्ट जर्मन बॉर्डर गार्ड त्याच्यामुळे केला नव्हता, तो चुकून झाला होता. कारण का ती चकमक झाली आणि त्यांनी सगळ्यांनीच फायरिंग केलं आणि त्या गोंधळात नेम चुकल्याने त्या इगॉन शूल्सचा मृत्यू झाला. आणि रात्र पण होती त्याच्यामुळे म्हणजे नेम चुकणं सहज शक्य होतं. सो मुद्दाम झालाच नव्हता, पण तो त्या झोबेलनी पण केला नव्हता. पण तो प्रोपॅगंडा असा केला गेला की जसं काही ह्यानीच तो खून केलाय. तर हे सगळं पूर्व जर्मन कम्युनिस्ट राजवटीने स्वतःच्या नागरिकांपासून सुद्धा लपवून ठेवलं होतं आणि ते दाबून टाकलं होतं खरं जे काही होतं ते. तर टनेल 57 नंतर सुद्धा 70 आणि 80च्या दशकात वेगवेगळे बोगदे बांधले गेले. काही लोक तर बाल्टिक सी मध्ये शिपमधून उड्या टाकून पोहत पश्चिम जर्मनीत पोहोचत होती. म्हणजे आपल्याला बघ आठवतंय त्या बाई भेटल्या होत्या, त्या बाई शिपमधून उडी टाकून पोहत आल्या होत्या. तर यानं त्या प्रकारे ही लोक निसटायचा प्रयत्न करायची आणि काहींची अटक व्हायची, काही मारली जायची. पण एका स्वतंत्र मोकळ्या वातावरणासाठी धडपड म्हणजे ती माणसांची ती ओढ किती की आपल्याला चांगलं वातावरण हवंय. म्हणजे ताटातूट तर झालेली होतीच आपल्या जवळच्या लोकांपासून, पण ते सुद्धा एक महत्वाकांक्षा होती की आपल्याला चांगल्या वातावरणात आपलं असावं. आणि स्वतःच्या जीवावर उदार होऊन लोक ही रिस्क घ्यायची, मोकळ्या श्वास घेण्याकरता, आपली स्वप्न पूर्ण करण्याकरता, स्वातंत्र्य अनुभवण्याकरता. तर आज मी बेर्नावस स्ट्रासाच्या परिसरात घडलेल्या 2 गोष्टी सांगितल्या. तर अशा खूप गोष्टी आपल्याला डॉक्युमेंटरीज, मूव्हीज, ब्लॉग्सच्या स्वरूपात पाहायला वाचायला मिळतात. मी 2-3 ब्लॉग्स आहेत जे ह्या टनेल 57च्या जो इन्सिडेंट घडला तर त्यात ते स्वतः होते. तर असे 2-3 न्यूजपेपर आर्टिकल्स आहेत, तर ते आपण शो नोट्स मध्ये देऊया. इवन आपण फोटोज सुद्धा पाहूया. आपण युट्यूबवर तर ते डिस्प्ले करता येतीलच या बर्लिन वॉल आणि बेर्नावस स्ट्रासाचे. स्पॉटिफाय करता कदाचित आपण एक डॉक्युमेंट तयार करून त्यात ते फोटोज शेअर्ड फोल्डर मध्ये देऊ शकतो मे बी. तर तुम्ही बर्लिनला गेलात तर या ओपन एअर म्युझियम्स आणि मॉन्युमेंट्स मध्ये तुम्हाला हे सगळे अनुभव त्यांचे ऐकता येतील आणि तो काळ आपल्याला ते ऐकताना डोळ्यासमोर उभा राहतो. तर हा सगळा इतिहास इतका रिसेंट आहे की म्हणजे ही सगळी जवळून पाहिलेली लोक सुद्धा आपल्याला जर्मनीमध्ये भेटतात. आपण प्रश्न विचारले, कुतूहल दाखवलं तर त्यांच्या सगळ्या गोष्टींचा खजिना म्हणजे अनडॉक्युमेंटेड गोष्टींचा खजिना ते आपल्यासमोर रिकामा करतात. खरं तर आपल्या भारतीय पर्यटकांमध्ये जर्मनी आणि त्यात बर्लिन फारसं काही लोकप्रिय नाहीये. पण मला वैयक्तिक दृष्ट्या बर्लिनचा इतिहास, विशेषतः बर्लिन वॉलच्या काळातला इतिहास, त्याबद्दल मला फार आकर्षण वाटतं. कारण हा मला अगदी आपल्या सर्वसामान्य लोकांचा इतिहास वाटतो. म्हणजे त्यात शीतयुद्धाचा पॉवर स्ट्रगल होतच, किंवा JF केनेडीचं एशबेनाइन बेर्लिनर, किंवा चर्चिलनी दिलेली आयर्न कर्टनची उपमा, हे सगळं बड्या लोकांच्या मोठ्या गोष्टी आणि वैचारिक डेव्हलपमेंट मधला मैलाचा दगड वगैरे हे सगळं होतच. पण फोरग्राऊंडला तुझ्या माझ्यासारखी माणसं होती, त्यांची स्वप्न, इच्छा, आकांक्षा होत्या. भिंतीमुळे ताटातूट झालेल्या आणि झालेल्या या सगळ्या त्यांच्या जवळच्या लोकांना भेटायची ओढ होती. त्याच्यामुळे ती सगळी लोक आपल्यासारखी आणि आपल्या जवळची वाटतात. कुठल्या राजे महाराजे आणि असं न वाटतं, ती आपल्यातली लोक, आपल्यासारख्या लोकांचा एक इतिहास येतो आणि तो स्ट्रगल किंवा ती एक अमाप शक्ती मनामध्ये काहीतरी मिळवण्याची, काहीतरी जिंकण्याची, स्वतः मधला शोध घेण्याची ती धडपड किंवा परिस्थितीशी दोन हात करण्याची. गेल्या भागामध्ये आम्ही कुसुमाग्रजांची कविता वाचून दाखवली होती. याही भागामध्ये आम्ही कुसुमाग्रजांचीच कविता वाचून दाखवणार आहोत.
कवितेचं नाव आहे मातीची दरपोक्ती आणि ही कविता नक्षत्रांचे देणे नावाचा पूर्वी एक सुंदर कार्यक्रम व्हायचा. तर त्यांच्या कुसुमाग्रज विशेष भागामध्ये ज्या प्रकारे ही कविता वाचली होती तशाच प्रकारे आम्ही ही कविता वाचण्याचा प्रयत्न करणार आहोत. घनघोर मृगाचा प्राशुन्या पर्जन्य, त्या तृषार्थ भूवर आले नवचैतन्य. उन्माद चढे तो दर्प दरवळे भोती, थरथरा कापली वर दर्भाची पाती. ते सुस्त धुलीकण गाऊ लागले गीत, कोलाहल घुमला चहूकडे रानात. अभिमानी मानव आम्हाला अवमानी, बेहोश पाऊले पडती अमुच्यावरुनी. त्या मत्त पदांना नच जाणीव अजूनी, की मार्ग शेवटी सर्व मातीला मिळती. मातीवर चढणे एक नवा थर अंती. प्रासाद भिडू द्या गगनाला गर्वात, डोलू द्या पताका सत्तेच्या उन्मत्त. दौलती उठू द्या प्राशुनी दुर्बळ रक्त, कोसळेल इमला समूळ एका राती. मातीवर चढणे एक नवा थर अंती. दर्पणी पाहू द्या रमणी रूप दर्पात, वा बाहू स्फुरू द्या बलशाली समरात. पांडित्य मांडू द्या शब्दाचा आकांत, ते रूप बुद्धिती शक्ती अमुची भरती. मातीवर चढणे एक नवा थर अंती. कित्येक सिकंदर जग जिंकुनिया गेले, कित्येक वाल्मिकी अखेर इकडे आले. कित्येक मनू अनमुनी धुळीने गिळले, स्मृतीतीलही त्यांच्या ओळी अंधुक होती. मातीवर चढणे एक नवा थर अंती. पाहून हसूये तुमचे ताजमहाल, अन गर्व किती तो काल काय जिंकाल. शेकडो ताजही जिथे शोभले काल, ती प्रचंड नगरे आज आमुच्या पोटी. मातीवर चढणे एक नवा थर अंती. धनवंत असू द्या दीन भिकारी, कुणी संत असू द्या वा पापी व्यभिचारी. इकडेच वाहते सर्वांची रहदारी, हो भस्म चितेवर सारी नीती अनीती. मातीवर चढणे एक नवा थर अंती. मरणोत्तर वाटे होईल आज्ञापूर्ती, स्वर्गीय मंदिरे घ्यायाला विश्रांती. लाभेल प्रभूची वा प्रमदांची प्रीती, त्या मतीस व्याकुल इथेच अंतिम शांती. मातीवर चढणे एक नवा थर अंती. ही क्षुद्र बाहुली कोण करी निर्माण, बेताल नाचवी सूत्रधार हा कोण. मातीतच अंती त्याचेही निर्वाण, स्वामित्व जगाचे अखेर आमुच्या हाती. मातीवर चढणे एक नवा थर अंती. मातीवर चढणे एक नवा थर अंती.